नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख। मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगणेगाव असे आहे। माझ्या शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात, तर त्यातलाच हा उपक्रम, या उपक्रमाचे नाव आहे फोटो एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा। आपल्याला या कार्यशाळामध्ये विविध एडिटिंगबद्दल माहिती दिलेली आहे, माहिती देतात। तर आम्हाला त्या फोटो एडिटिंगबद्दल खूप छान माहिती दिली आहे। मला ती माहिती खूप आवडली। त्यामधून आपण खूप काही शिकू शकतो आणि त्यामधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील। जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ सुरेख आणि सुंदर बनवायचा असेल तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला सर्वात पहिले स्कुम्पा ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्कुम्पा ॲपमध्ये 3 ऑप्शन दिसतात आणि खाली प्लसचं साईन दिसते। त्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमधले व्हिडिओज, फोटोज, जर तो व्हिडिओज, फोटोज जे काही आहेत ते तुम्ही त्यामध्ये ॲड करून एक व्हिडिओ तयार करू शकता। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या गॅलरीमधले फोटो घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कोणतेही 5 फोटो टाकून तुम्हाला व्हिडिओ तयार करायचा आहे। फोटो टाका आणि नंतर राईटच्या साईडला क्लिक करा। नंतर तुमचा व्हिडिओ तयार होतो। नंतर तुम्हाला जर त्यामध्ये व्हिडिओ ॲड करायचा असेल तर त्यानंतर व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये ॲड करा आणि राईटचं साईन क्लिक करा। तुम्ही त्यावर क्लिक करून तुमचा व्हिडिओ तयार होते। तुम्हाला जर त्याच्यावरती गाणं टाकायचं असेल तर त्यामध्ये गाण्याची टाईप दिलेले असतात आणि त्यामधून तुम्ही गाणे ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला कोणतंही गाणं पाहिजे नसेल तर तिथे ऑप्शन असते। त्या ऑप्शनवरून तुम्हाला गाणं नसेल पाहिजे तर नन म्युझिक असं ऑप्शन असतं। त्यावर क्लिक करून तुम्ही त्यामध्ये म्युझिक नाही टाकलं तरी चालते। आणि जर तुम्हाला कोणतंच म्युझिक हवं नसेल तर त्यावर दुसरं ऑप्शन असतं, तर त्याच्यावरती धून येते आणि त्यावरून तुम्ही तुमचा व्हिडिओ तयार करू शकता। आमच्या शाळेमध्ये असेच कार्यशाळा करणार आहेत। दर शनिवारी आमची कार्यशाळा होणार आहे आणि आम्हाला फोटो एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग यांच्याबद्दल माहिती देणार आहेत। तुम्हीही शिकू शकता। स्कुम्पा ॲपवरून तुम्ही नवनवीन फोटो एडिटिंग करू शकता आणि खूप छान फोटो करू शकता। त्यावर तुम्हाला जे स्टिकर हवे ते स्टिकर टाकू शकता व जर तुम्हाला त्याच्यावर स्नो टाकायचा असेल तर स्नोसुद्धा टाकू शकता आणि खूप छान फोटो तयार होतात आणि त्यावरून तुम्ही छान व्हिडिओ तयार करू शकता। धन्यवाद।